आणि केंद्रीय मंत्री CR पाटलांना निवेदन दिलंय. काय निवेदन नेमकं होतं? जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील चोरवड, भोंडण, टिटवी तसंच भडगाव तालुक्यातील पडासखेडा व मैंदडे या 5 गावांमध्ये आज विहिरींनी तड गाठल्यामुळे शेतीचा पाण्याचा प्रश्न आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रश्न तयार झालेला आहे. 4 किलोमीटरला जामदा डावा कालवा गिरणा पाटबंधारे विभागातनं मोठा कॅनॉल आलेला आहे. 5 किलोमीटरवर पाणी समोर दिसतंय, मात्र आम्ही खाली आल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आमच्याकडे कॅनॉल नसल्यामुळे सब कॅनॉल नसल्यामुळे आज आमची पिकं जळून जात आहेत. आम्हाला प्यायलाही पाणी नाही आहे. तर आमची राज्य सरकारकडे ही मागणी आहे की जो गिरणा पाटबंधारे विभागाचा डावा कालवा आहे त्या कॅनॉलमधनं आम्हाला सब कॅनॉल तयार करून आम्हाला या 4-5 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावं. जवळपास 2000 हेक्टर जमीन ओलिताखाली यामुळे येणार आहे आणि कायमस्वरूपी पिण्याचा आणि शेती सिंचनाचा प्रश्न सुटून आमचे चोरवड, भोंडण, टिटवी, मैंदडे या गावांचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. म्हणून आमचे नामदार जलशक्ती मंत्री CR पाटील साहेबांकडे आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की साहेब आम्हाला पाणी द्या. समोर पाणी आहे आणि आमच्या इकडे पिकं चढत आहेत, आम्हाला पाणी नाही. तर 70 वर्षापासून तो पाण्याचा प्रश्न आम्ही मागणी करतोय, त्यासाठी आम्हाला न्याय द्यावा एवढी मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन दिलेलं आहे. आपलं नाव सांगा. मी ॲडव्होकेट विश्वासराव भोसले, पिंपरखेड तालुका भडगाव.